हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा 30 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे सकाळी शुभा समीरच्या खोलीत चहा द्यायला येते. दरवाजा वाजवते. समीर घरामध्ये पॉयझनची बॉटल घेऊन उभा असतो आणि त्या बॉटलकडे बघत असतो. शुभा दरवाजाच वाजवत असते. दरवाजा उघडते आणि बघते तर काय, ओरडते समीर. तेव्हा समीर घाईघाईने पॉयझनची बॉटली खिशात लपवतो. तेव्हा शुभा बघते तर वॉशरूमचा नळ चालू असतो. बकेट भरून वाहत असते. तेव्हा शुभा बोलते, समीर अरे हे काय? समीर अरे पाणी बघितलंस का किती वाहतंय? समीर अरे तुझ्या लक्षात नाही आलं का पाणी किती वाहतंय? तेव्हा शुभा टॅप बंद करते आणि बाहेर येते आणि बोलते, समीर काय रे, तुझ्या लक्षात नाही आलं पाणी किती वाहतंय ते? समीर उठतो आणि बोलतो की माझ्या लक्षात नाही आलं, मी आंघोळीला जाणार होतो. तेवढ्या शुभा बोलते, बरं तू बस इथे. तेव्हा शुभा बोलते, हे बघ बाळा, तू काळजी नको करू, पाणी मी पुसून घेईल. तू आंघोळीला जाणार होता का? पण तू याची काळजी नको करूस, तू बरा आहेस ना? आणि तुझी जखम अजून ओली आहे, मी साफ करते आणि तुला पाणी काढून देते. समीर कळतंय ना तुला बाळा, तुला चहा हवा होता ना? तेव्हा शुभा परत त्याला बोलते, समीर काळजी करू नकोस, मी परत सगळं साफ करते आणि तुला पाणी काढून देते. तेव्हा शुभा समीरला बोलते, मी आली हे पटकन, तू चहा घे. तेव्हा शुभा गेल्यावर समीर घाईघाईत उठतो आणि पॉयझनची बॉटल कुठे ठेवायची हे शोधत असतो. तेवढ्यात तो तिकडे कपाटाजवळ जातो आणि कपाटाच्या कपड्यांमागे ती पॉयझनची बॉटल लपवतो. इकडे नारडा बोलतो, तुम्हाला 1 करोड हवेत? तेव्हा मकरंद बोलतो, हो, 1 करोडपेक्षा 1ही रुपया कमी नाही. तेव्हा नारडा उभा राहतो आणि बोलतो, एक काम करा घमंडे, शुभा किल्लेदार, यशवंत किल्लेदार, मिताली किल्लेदार यांना सगळ्यांना बोलवून घ्या. तेव्हा मकरंद थोडा घाबरतो आणि उभा राहतो. बोलतो, 1 मिनिट. तेव्हा मकरंद बोलतो, त्या सगळ्यांचा काय संबंध? तेव्हा नारडा बोलतो, असं कसं? लाखांचं डील होतं तोपर्यंत ठीक होतं मिस्टर किल्लेदार, पण आता करोडोचा व्यवहार आहे आणि करोडोंचं डील म्हटल्यावर मला जागेचं टायटल क्लिअर पाहिजे, मला या सगळ्याचे NOC पाहिजे. तेव्हा मकरंद बोलतो, पण त्या सगळ्यांच्या सह्या ऑलरेडी मी तुम्हाला दिल्या आहेत. तेव्हा घमंडे बोलतो, सह्यांचं काय हो, त्या फसवून नशेत जबरदस्तीसुद्धा करून घेता येतात. मला समोरासमोर विचारायचे त्यांना, तुमचा या डीलला कन्सेंट आहे का? तेव्हा मकरंद बोलतो, तुम्ही हे सगळं मुद्दाम करतायत ना? तुम्हाला चांगलं माहिती ही सगळी या डीलमध्ये इन्व्हॉल्व झाली तर हे काम होणार नाही. तुम्हाला हे काम करायचं आहे की नाही? तेव्हा घमंडे बोलतो, किल्लेदार साहेब, तुम्ही असे चिडू नका, बघू शांत बसा, बघू मी काय म्हणतो. जर आम्हाला हे डील करायचंच नसतं तर मी कशाला आलो असतो तुम्हाला भेटायला? तेव्हा मकरंद बोलतो, मग हेच काय चाललंय? तेव्हा नारडा बोलतो, हे बघा मिस्टर किल्लेदार, लाखांची डील असेल तर ती आपापसात मिटवता येतात, पण तुम्ही आता करोडांचा आकडा धरून बसलाय. तेव्हा नारडा बोलतो, पेपर देतो मकरंदकडे आणि बोलतो, माझा ऐका, 60 लाखात फायनल करू. नारडा मकरंदला पाणी देतो. इकडे शमिका किचनमध्ये येते आणि बोलते की मावशी, अगं झाली ना कामं, जाऊन झोप. तेव्हा शुभा बोलते, माझी 1-2च कामे राहिली, ती झाली की झोपते. तेव्हा शमिका बोलते, तुझी कामं ना नेव्हर एंडिंग असतात, उद्या होतील ना, जा झोप. परत तिथे यशवंत येतो किचनमध्ये आणि बोलतो, शुभा, या हॉस्पिटलच्या गडबडीत आपण एक काम विसरूनच गेलो, उद्या गुढीपाडवा आहे. तेव्हा शुभा बोलते, अगं बाई, खरं की काय? तेव्हा यशवंत बोलतो, म्हणजे बघ, तू पण विसरलीस. इकडे सीमा आणि मकरंद बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. तेव्हा सीमा बोलते, तू काय इथे कोल्ड्रिंक पीत बसलायत, काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? तेव्हा मकरंद बोलतो, झालं अगं काम. तेव्हा सीमा बोलते, त्याने पैसे दिले? तेव्हा मकरंद बॅग दाखवतो. तेव्हा मकरंद सीमाला बोलतो, आता 60 लाखांचा वाटा आपण घरी बसून थोडं ना करणार आहोत. तेव्हा सीमा बोलते, 60 लाख? तेव्हा मकरंद बोलतो, हळू. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे हे 60 लाख आपले? तेव्हा सीमा बोलते, वाव, माझा तर विश्वासच बसत नाही. तेव्हा मकरंद बोलतो, ॲक्च्युली मी त्याच नारडाकडे 1 करोड रुपये मागितले होते, पण तो 60 लाखाच्या वरती यायला तयार नाही. तेव्हा सीमा बोलते, 1 करोड? आणि तो नारडा, तो ना खूप शूर बिझनेसमॅन आहे, 1 करोडच्या नादापेक्षा हे 60 लाख रुपये दिले ना, तेवढंच आपलं नशीब समज. इकडे समीर परत पॉयझनची बॉटल कपाटातून काढून बघत असतो. तेवढ्यात शुभा आवाज देते, समीर. तेव्हा समीर पटकन लपवतो. तेव्हा शुभा येते आणि बोलते, अरे समीर, स्वीटीचा ना पहिला पाडवा आहे, तेव्हा मला असं वाटतं ना स्वीटीसाठी काहीतरी सोन्याचा दागिना करावा, काय वाटतं तुला? तेव्हा समीर बोलतो, सॉरी आई, बाबांनी मला जे 5 लाख रुपये दिले होते ते मी घालवून बसलो आहे, त्यामुळे तुझं असं होत असेल की बाबांकडे पैसे कसे मागू. तेव्हा समीर त्याच्या आईला बोलतो की आमच्यासाठी काहीच करू नका, खरंच सांगतो आई, आमच्यासाठी आता काहीही करू नका. खरं तर या वयात आम्ही तुमच्यासाठी खूप काहीतरी करायला पाहिजे. शुभा बोलते, यावर्षी नाही जमलं ठीक आहे ना, मला खात्री आहे पुढच्या वर्षी तू मला नवीन गाडी घेऊन देशील बघ. तेव्हा समीर बोलतो, गाडी? मुलांवर एवढाही आंधळा विश्वास ठेवू नये आई. तेव्हा शुभा बोलते, अरे असं कसं? शुभा बोलते, माझी खात्री आहे, मनापासून प्रयत्न केला ना तर माझ्या मुलांना काहीच अशक्य नाही. तेव्हा शुभा बोलते, बघ, माझ्या तोंडून जे शब्द बाहेर पडलेत ना ते कधीच वाईट नसतात, माझी खात्री आहे, तथास्तु. शुभा समीरच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते, ए सोन्या, जास्त विचार नको करत बसू रे. तेव्हा मकरंद इकडे सीमाला बोलत असतो, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट विसरतोय आपण वहिनी, आईबाबांचं ठीक आहे, समीर दादाला तू समजवशील, पण मितालीचं काय? तिला जर कळलं ना तिच्या मागे तिला न सांगता आपण हा व्यवहार करतोय ते, तर ती अख्ख्या घरात राडा घालेल. तेव्हा सीमा बोलते, तुला काय वाटतं मी तिचा विचार केला नसेल?
तेव्हा मकरंद बोलतो केला आहेस? तेव्हा सीमा बोलते अरे एवढा मोठा प्लॅन आखायचा, त्यात विचार करायला नको? या 60 लाखात मितालीचा सुद्धा हिस्सा आहे. तेव्हा मकरंद बोलतो काय? तेवढ्यात मिताली ऑटोमधून येत असते. सीमा तिला बघते. तेव्हा सीमा मकरंदला बोलते हे बघ आली ती. इकडे स्वीटी मोबाईलमध्ये असते. तेव्हा शमू येते आणि बोलते वहिनी काय करते? तेव्हा स्वीटी बोलते मैं कर रही हूँ रिसर्च. तेव्हा शमू बोलते अगं रिसर्चचा टॉपिक काय ते तरी सांग. तेव्हा स्वीटी बोलते गुढीपाडवा. तेव्हा शमिका बोलते लॉल. तेव्हा स्वीटी बोलते लॉल क्या है, शादी के बाद मेरा पहला गुढीपाडवा है. इकडे स्वीटी शमूला बोलत असते की चलो कुछ प्लॅन करते हम. इकडे मकरंद बोलतो की अगं तू तिला कधी कसं आणि काय कधी बोलवलंस आणि ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? तेव्हा सीमा बोलते अरे सकाळी मिताली घरी आली होती. तिने बोरथळचं घर विकण्याचा विषय बाबांसमोर काढला आणि मला संधी मिळाली आणि मी तिच्याशी बोलली. तेव्हा मकरंद बोलतो आणि पटलं तिला? तेव्हा सीमा बोलते अरे हो ती सुद्धा आपल्यासारखी प्रॅक्टिकलच आहे. तेव्हा सीमा बोलते हे घर करण्यात इमोशनल होण्यात कोणाचाही फायदा नाही. त्यापेक्षा ते घर विकून ते आलेले पैसे आपण इन्व्हेस्ट केले ना तर आपलाच फायदा आहे. तेव्हा मकरंद सीमाला बोलतो म्हणजे सगळी मेहनत करायची आपण आणि पैसे घेऊन जाणार ती. तेव्हा सीमा बोलते डोंट वरी मकरंद. सीमा बोलते बघ त्रासदायक माणसाला नेहमी आपल्याच टीममध्ये ठेवायचं म्हणजे आपला त्रास कमी होतो. शाळेत नाही का सगळ्यात वात्रट मुलाला शिक्षक मॉनिटर बनवतात, अगदी तसं. तेवढ्यात मिताली तिथे येते आणि बोलते पैसे मिळाले ना? इकडे स्वीटी दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची तयारी करत असते. इकडे शुभा त्यांना समजत असते की उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे नाही का, तर उद्या पहिल्या दिवशी सगळा कडू खाऊन घ्यायचं आणि सगळा कडूपणा संपवायचा, म्हणजे कसं वर्षभर सगळा गोडवा कायम राहतो. तेव्हा स्वीटी बोलते इंटरेस्टिंग हाऊ स्वीट. तेव्हा शमिका बोलते नो नॉट स्वीट. तेव्हा शमिका बोलते कडू म्हणजे बिटर नॉट गुड. तेव्हा स्वीटी बोलते तो नो प्रॉब्लेम आई मी पण कडुलिंबाचा पाला खाणार. इकडे शुभा स्वीटीला बोलते खरंच तुला समजून घेण्यात कमी पडली पण तू मात्र आम्हा सगळ्यांना आपलंसं केलंस. इकडे सीमा मिताली आणि मकरंद बसलेला असतो. सीमा बोलते आईबाबांचं घर हे आपलंच आहे ना, मला नाही वाटत त्यांना काही प्रॉब्लेम असू शकतो. इकडे मकरंद टिश्यू पेपर काढतो आणि त्यावर पैशांचा हिशोब करतो आणि बोलतो आता या पैशांचे 4 हिस्से होतील म्हणजे प्रत्येकी 15 लाख. तेव्हा मकरंद बोलतो पहिला हिस्सा माझा आणि स्वीटीचा, दुसरा तू आणि समीर दादा, तिसरा तू आणि अनिकेत आणि चौथा आई बाबा. तेव्हा सीमाला ते आवडत नाही. तेव्हा सीमा बोलते आई बाबा कशाला? इकडे शुभा स्वीटीला समजवत असते की काय ना स्वीटी, नवीन सून जेव्हा घरात येते ना तेव्हा सगळ्यांची एकच अपेक्षा असते की तिने सगळं घर आपलंसं करून घ्यावं. त्या घरातल्या रूढी रीती परंपरा आजवर जशा चालत आल्या तशा जपून ठेवाव्या आणि त्या पुढेही चालू द्याव्यात. एकदा का त्या घरच्यांच्या सुनेने विश्वास जिंकला ना तर ती सून जिंकली. तेव्हा शुभा स्वीटीला बोलते तशी तू जिंकलीस स्वीटी, तू आमचं मनही जिंकलेस आणि विश्वासही जिंकला आहेस. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.